कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील झोपडपट्टी धारक नागरिकांवर अवाजवी कर आकारला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। गेल्या 3 वर्षात एका झोपडपट्टीसाठी तब्बल 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत कर आकारण्यात आल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे। झोपडपट्टी परिसरात राहणारे अनेक नागरिक रोजंदारी मजुरी आणि छोट्या व्यवसायांवर आपला उदरनिर्वाह चालवतात। अशा परिस्थितीत एका झोपडपट्टीसाठी हजारो रुपयांचा कर आकारणं अन्यायकारक असल्याची भूमिका घेण्यात आली आहे। वाढत्या कराच्या बोजामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते। या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेतली। यावेळी झोपडपट्टी धारकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सदर कर वसुलीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली। झोपडपट्टी धारकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या परवडणारा कर आकारण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। दरम्यान आधीच आर्थिक परिस्थिती बिकट असताना नागरिकांवर हजारो रुपयांचा कर लादणं योग्य नाही अशी भूमिका राजेश मोरे यांनी दिली आहे। आता पालिका प्रशासन या मागणीची दखल घेऊन कर आकारणीबाबत काय निर्णय घेते याकडे झोपडपट्टी धारकांचं लक्ष लागलंय। आपल्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून या कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वेचं काम, टॅक्स लावण्याच्या सर्वेचं काम चालू आहे। आणि मी ते सर्वेचं काम चालू असताना आपल्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 76 ते 77 झोपडपट्ट्या आहेत आणि झोपडपट्टीचाही सर्वे झालेला आहे। पण तुम्ही बघितलं असेल आता या 1-2 महिन्यापूर्वी आतापासूनच झोपडपट्टीला अवाढव्य टॅक्स देण्याचं काम या महापालिकेने दिलेलं आहे आणि सर्व झोपडपट्टीमध्ये राहणारे गोरगरीब जनता याच्यामुळे भयभीत झालेले की एवढ्या मोठ्या प्रमाणात 40 ते 50 हजार एका झोपडपट्टीला टॅक्स कुठून भरायचा। कारण आपण एक सर्व गरीब माणसं आहोत आणि पोटापाण्यावर जगणारी माणसं आहोत आणि मग त्यामुळे रिपब्लिकन पार्टीचे सर्व पदाधिकारी, आमचे आदरणीय वडीलधारी अण्णासाहेब रोकडे, माझे मित्र मगरे साहेब, माझे मित्र माणिकराव उकडे, आमचे माजी नगरसेवक भालेराव साहेब आणि सर्व पदाधिकारी, आज डोलस साहेब, माजी नगरसेवक डोलस साहेब, आम्ही सर्व पदाधिकारी आज आयुक्तांची भेट घेतली आणि आयुक्तांना सांगण्यात आलं की हे चुकीचं कुठेतरी घडतंय आणि चुकीचं घडू नये म्हणून आपली भेट घेण्यात आलेली आहे। आयुक्तांशी आमचे सर्वांची सकारात्मक चर्चा झाली। तिथे सर्व पदाधिकारी होते, त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यांनी कबूल केलं की कुठेतरी हे टॅक्स अवाढव्य आहे, हे योग्य नाही आणि त्याच्यावर आम्ही तातडीने अंमलबजावणी करू आणि जर अंमलबजावणी होत नसेल तर अण्णांनी सांगितलेलं आहे की मग मोठ्या प्रमाणे आम्ही आक्रोश मोर्चा काढला जाईल आणि कल्याण डोंबिवली महानगर असं सांगण्यात आलं। पण मला वाटत नाही की मोर्चा काढायची गरज लागणार, कारण अभिनव गोयल साहेब अतिशय सकारात्मक असे आयुक्त आहेत आणि ते गरीब जनतेसाठी सतत काम करत असतात आणि नक्कीच टॅक्स हा मोठ्या प्रमाणात कमी केला जाईल असं मला वाटतं। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।